वेलकम टू तेजस न्यूट्रीबाईट्स. आंब्याचा सीझन चालू आहे. प्रत्येकाच्या घरी आंब्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं चालूच असेल. तसंच आज आमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणून आज मी आंब्याचे लाडू बनवते आहे. म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करूयात. तर आंब्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथं एक ओलं नारळ घेतलं आहे. नारळाचे बारीक तुकडे करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. बारीक किसून घेतलं तरी पण चालेल. आणि सोबतच 2 मध्यम आकाराचे आंब्याचा पल्प करून घेतला आहे. आंब्याचा पल्प बनवताना त्यात थोडी इलायची आणि 3 चमचे साखर घालते आहे. आंबा जर आंबट असेल तर तुम्ही त्या हिशोबाने साखरेचं प्रमाण वाढवू शकतात. आंब्याचा पल्प बनवून तयार आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून त्यात खोबऱ्याचा किस घालायचा आहे. खोबरं लो फ्लेमवर त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मला इथे 5 ते 6 मिनिट लागले हे पूर्ण भाजायला. नंतर यात आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि पल्प घातल्यानंतर हे कंटिन्युअस सर्क्युलर मोशनमध्ये चाळत राहायचं आहे. थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे. हे शिजायला थोडा वेळ लागतो. आंब्याचा पल्प हा खोबऱ्यामध्ये छान एकजीव होऊन आटत आला की त्यात मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घालते आहे. मिल्क पावडर घालण्याचे 2 फायदे आहेत. एक तर याला छान मिल्की टेस्ट येते आणि दुसरं म्हणजे लाडूचं मिक्सचर लवकर घट्ट होण्यासाठी मदत होते. तर हे पुन्हा असंच कंटिन्युअस चाळत राहायचं आहे जोवर याचा एक थिक गोळा बनत नाही. इथे तुम्ही बघू शकतात हा एक प्रॉपर गोळा बनून तयार आहे. कढईच्या सर्व कडा सुटल्या आहेत आणि सेपरेट होऊन एक गोळा बनला आहे. हे कंप्लीट होण्यासाठी मला जवळजवळ 20 मिनिट लागलेत. तर 20 मिनटानंतर हा गोळा बनून तयार आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून हे थंड होऊ देणार आहे. मिक्सचर कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. सो 10 मिनटानंतर आता याचे मी लाडू बनवायला घेते. मध्यम आकाराचे आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे. लाडू वळल्यानंतर मी याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये थोडं घोळवून घेते आहे. ते लाडू छान दिसतात. सो अशा प्रकारे तयार आहेत आपले आंब्याचे लाडू. खूप टेस्टी बनतात हे.